आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार माऊली कटके यांनी शिरूर हवेली मतदारसंघातील हजारो भाविकांना उज्जैन महाकाल दर्शन घडवले। त्यासाठी त्यांनी विशेष रेल्वेने यात्रा आयोजित केली होती। त्याचबरोबर विविध गणेश मंडळांना भेट देऊन लोकसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत असल्यामुळे माऊली कटके शिरूर शहरात गणेश मंडळांना भेट देत आहेत। यावेळी त्यांनी शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण यांच्याशी संवाद साधला आणि आपली भूमिका विशद केली। त्याचा हा वृत्तांत। निश्चितपणे सर्वांना विचारात घेऊन सगळ्यांच्या सहकार्यातून आणि सगळ्यांच्या भावना जाणून घेऊन सर्वांच्या भावनेचा विचार करून त्या पद्धतीने त्या टाइमला तो निर्णय घेण्यात येईल। संधीचं सोडून नक्की का? आता त्या टाइमला सर्वांनी जर संधी करण्यासाठी जर हे दिलं, प्रोत्साहन दिलं, प्रेरणा जर दिल्या तर निश्चितपणे संधीचं सोनं झाल्याशिवाय शेवटी ही जनतेतून निवडणूक आहे। ही कुठल्या गोष्टी अशा नाही की जोपर्यंत मनातून भावना तुमच्या तयार होत नाही एखाद्या लोकप्रतिनिधीविषयी तर तोपर्यंत तुम्ही निवडणुकीला सामोरे देखील जाऊ शकत नाही। त्यामुळं आमची सर्वसामान्य माता भगिनी, सर्वसामान्य बंधू, ही जे काही सर्व जनता आहे, सर्वसामान्य, मग त्यात सर्व आले, शेतकरी आले, कामगार आले, सर्व जे काही हमाल असतील, चांगले नोकर वर्ग असतील, या सर्वांचा विचारात घेऊन जो काही निर्णय होईल त्या निर्णयाशी अनुसरून पुढे जाता येईल। परंतु त्यांनी आता नुकतेच उज्जैन यात्रा शिरूरकरांना व तालुक्यातील सर्व भाविकांना उज्जैन यात्रा घडवून आणली, तर काय सांगाल आपण जे उज्जैन यात्रा घडवून त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। एक ऐतिहासिक वसान वारसा लाभलेल्या आपल्या शिरूर शहरामध्ये अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये गणेश उत्सव आपण साजरा करताना सर्वत्र पाहायला मिळत आहे। आणि खरं तर उज्जैन दर्शनाच्या यात्रेच्या माध्यमातून देखील अनेक यात्रेकरूंनी या यात्रेमध्ये सहभाग घेतला होता। अतिशय उत्साहामध्ये ती यात्रा संपन्न झाली। त्याच्यामुळे आपण आता पाहतोय की जवळपास शिरूर हवेलीतून 30,000 भाविक उज्जैन महाकालला जाण्यासाठी त्या ठिकाणी इच्छुक आहेत। त्यातले 10,000 यात्रेकरू आतापर्यंत सगळ्यांची यात्रा सुखरूप झालेली आहे। आणि आता शिरूर शहरात आल्यानंतर एवढं प्रेम, एवढा स्नेह आणि एवढी आपुलकी खऱ्या अर्थानं जी पाहायला मिळत आहे ते कुटुंबातील एक सदस्य म्हणून, एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून, तर जे काही प्रेम शिरूर शहरातील किंवा इतर शिरूर तालुक्यातून जे काही मिळत आहे तर निश्चितपणे एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते मी माझं स्वतःचं भाग्य समजतो की एवढी मोठी सेवा करण्याची सर्व ग्रामस्थांनी असेल, आमच्या कुटुंबातील सदस्यांनी असेल, ही सेवा करण्याची मला खऱ्या अर्थानं संधी दिली। आणि यात्रा पहिली ट्रिप आल्यानंतर शिरूर शहरातून देखील जवळपास 3,500 यात्रेकरूंनी पुन्हा एकदा दर्शनासाठी आपली नाव नोंदणी केलेली आहे। निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं हे यात्रेचं आयोजन फाउंडेशनच्या, ज्ञानेश्वर कटके फाउंडेशनच्या माध्यमातून आपण ते करत असताना सर्व फाउंडेशनचे सभासद असतील, सर्व आमचे सहकारी असतील, यांच्या सर्वांच्या मेहनतीने, कष्टाने आणि यात्रेकरूंच्या सर्वांच्या सहकार्यातून ही यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आपल्याला खऱ्या अर्थानं अनुभवायला मिळत आहे, पाहायला मिळत आहे। आणि त्याचा एक आनंद निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे की सर्वसामान्य कुटुंबातील देखील महिला, शेवटच्या घटकातील महिला, जी शेतामध्ये खुरापणारे असेल, रोजाने कामाला जाणारे असतील, धुनी भांडी करणारे आमच्या महिला भगिनी असतील, आणि एक चांगल्या घरातील देखील असतील की ज्यांना वेळेअभावी दर्शनासाठी जाता येत नाही किंवा दर्शनाची आपल्या मनामध्ये भावना होती, परंतु आपल्याला घेऊन कोण जाणार, या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या, वेळ कुणाकडे, परंतु हे यात्रेच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित करत एक चांगल्या विचाराची त्याच्या पाठीमागे देवाणघेवाण झाली आणि एक परमार्थिक आणि एक चांगलं कार्य निश्चितपणे हे सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी पार पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो। उज्जैन यात्रेतून काही महिला काय भाविक खरंच त्यांनी जे आमची सोय केली, खूपच छान केले, ते खूप भावूक झाले, त्या काय सांगतात? कुठलीही गोष्ट तुम्ही जर अंतःकरणापासून, मनापासून जर केली, कुठल्याही पद्धतीचा स्वार्थ न ठेवता, तर निश्चितपणे एक कुटुंबातील एक, तेच सांगितलं की मी त्यांचा भाऊ किंवा त्यांचा मुलगा म्हणून, त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून ज्या पद्धतीने आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतो त्याच पद्धतीची काळजी या संपूर्ण यात्रेमध्ये सर्व सहकार्यांनी, सर्व संयोजकांनी ते त्या ठिकाणी सर्वांची घेतलेली आहे। आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं या सगळ्या ज्या काही भावना आहेत, सगळ्यांची विचारपूस करणे, सगळ्यांची काळजी घेणे, गाडीत डॉक्टर देखील होते, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं शक्यतो जेवढं चांगलं होईल तेवढा करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं सर्व मंडळींनी
त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामुळे थोड्याशा आमच्या माता भगिनी कुठंतरी या सर्वातून भावूक झालेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता ज्या महिला किंवा जे काही जाऊन आले त्यांनी आपल्या कुटुंब प्रमुख या नात्याने तुम्ही जशी काळजी घेतली तशाच पद्धतीने कुटुंबरूपी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी लोकांच्या अशा भावना निर्माण झाल्या याच्याविषयी काय? आता शेवटी कुठलंही कार्य करताना आपण त्याच्या पाठीमागे कुठलाही स्वार्थ न ठेवता मी इथून पाठीमागे देखील काशी यात्रेचं आयोजन केलं होतं, बालाजी दर्शन यात्रेचं, कन्याकुमारी दर्शन यात्रेचं आयोजन केलं होतं, ज्याच्यात 30-35 हजार भाविकांनी देखील त्यात सहभाग घेतला होता. महिला बचत गटांच्या माध्यमातून सबलीकरणासाठी सक्षमीकरणासाठी देखील चांगल्या पद्धतीचं काम गेले अनेक वर्षापासून चालू आहे. 20,000 महिला तर वाघोली आणि हवेली परिसरातील जोडल्या गेलेल्या आहे, ज्यांना रोजगार देण्याचं देखील काम फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्यांना कर्ज वाटप असेल असे विविध कार्यक्रम सातत्याने दरवर्षी दिवाळी पहाट असेल, नवरात्र उत्सव असतील, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांचे सत्कार समारंभ असतील, असे विविध कार्यक्रम सातत्याने वर्षभर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण राबवत असतो. कोरोना काळात केलेलं काम त्याच्यामुळं एक सामाजिक बांधिलकी ठेवून या समाजामध्ये आधार देण्याचं काम आपण करत असतो आणि त्याच्या पाठीमागे कुठली भावना कुठला उद्देश न ठेवता एक चांगल्या आणि निर्मळ मनाने कुठलंही कार्य केलं तर ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पुढे पार पडतं. विधानसभेच्या निवडणूक आहे तर आपण वाघोलीमध्ये सगळ्यात मोठा आपला एक सर्वे 70,000 म्हणतात ते आपल्या वाघोली गावामध्ये आणि आजूबाजूला धरले गाव 1 लाख ते 1.5 लाख मतदान आहे. तर आपण काय सांग विधानसभेची आता तुम्हाला संधी मिळाली तर काय सांगाल? निश्चितपणे आता सर्व जर पाहिलं तर एक समाजाची बांधिलकी ठेवून आपण समाजामध्ये ज्या टायमाला काम करतो तर त्या टायमाला निश्चितपणे समाजामध्ये काम करत असताना सर्व समाजाच्या भावना जाणून घेऊन सर्व समाजाला बरोबर घेऊन विचारात घेऊन आता ज्या पद्धतीने आम्ही आमच्या पक्षाकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे त्या पद्धतीने आम्ही मागणी करत आहोत की आम्ही देखील इच्छुक आहोत निवडणूक लढण्यासाठी विधानसभा. तर त्यासाठी मागणी केलेली. आता पुढे पाहू आता कसं काय होते काही नाही. आता काम आणि कार्य आपल्या हातात आहे, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचायचं आपल्या हातात आहे, ते काम चालू आहे. सगळं आता पाहू आता पुढे. कटके के येणाऱ्या 2024 या विधानसभेसाठी आबांनी आताच जनसंपर्क मोहिमी अतिशय वेगवान आणि जोमाने चालू केलेली आहे आणि शिरूर शहरामध्ये प्रत्येक गणेश मंडळ असतील त्यांना प्रत्येक ठिकाणी भेटीगाठी देऊन आपलं जनसंपर्क वाढवत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जर पक्षाने ठरवलं उमेदवारी दिली तर नक्कीच पूर्ण ताकदीनिशी शिरूर आणि हवेली मतदारसंघामधून येणाऱ्या काळामध्ये माऊली आबा कटके हे आपले शड्डू ठोकून उभे आहेत आणि या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी प्रत्येक जनसंपर्क यात्रेमध्ये माऊली आबांचे हे जे आपण पाहतोय जनसंपर्क लोकांचा उदंड प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यांनी जे उज्जैन महाकालचं जे दर्शन घडवलंय त्या संदर्भात सुद्धा लोकांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिलाय. बघू येणाऱ्या 2024 साठी काय निर्णय ठरतोय. धन्यवाद. शिवशाही न्यूज साठी फैजल पठाण, शिरोड. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.